नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही सुगरणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज बनवायची आहे भेळ आपल्याला। सगळ्यात आधी मी टमाटर चिरून घेतलेले आहे, कांद्याची पात, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इकडे मुरमुरे घेतलेले आहेत आणि शेवचिवडा घेतलेला आहे। सगळ्यात आधी मुरमुऱ्यात टमाटर घालायचं, त्यानंतर कांद्याची पात घालायची, लगेचच कोथिंबीर घालायची, कोथिंबीरनंतर लगेचच हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आणि कांदा पूर्ण टाकून द्यायचा। टाकल्यानंतर त्यामध्ये शेवचिवडा घालायचा, छान असा शेवचिवडा भरपूर प्रमाणात घालायचा आणि त्यानंतर त्याच्यावर लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर त्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलं असं एकजीव झाल्यानंतर इकडे गुळाचं पाणी करायचं आहे आपल्याला। त्यासाठी मी गूळ घेतलेला आहे, त्यात 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि गॅसवर उकळवायला ठेवत आहे। चम्मचने हलवून घ्यायचं। गुळाचं पाणी भेळमध्ये मिक्स करायचा। व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे त्यासाठी सॉरी। आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब